भाजप आरोप लावण्यात आला नेमका सुरेश भोयर यांच्यावर की अतिक्रमण करून जे आहे ते जमीन हडपण्याचं काम केले आहे. मनोहर कुंभार भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी आरोप केलेला आहे. एकंदरीत खळबळजनक आरोप काय सांगता या संदर्भात? मनोहर कुंभार हे भाजपचे जिल्हाध्यक्षांनी एक कालचीच गोष्ट आहे माझ्या हिशोबाने की त्यांनी पत्रकार परिषदेत श्री सुरेश भोयर यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी जमिनीवर अतिक्रमण करून त्यांना विकलं. खरं तर हा आरोपच हास्यास्पद आहे आणि त्यांनी असं म्हटलं की त्यांचा जमीन अतिक्रमण करून जमीन विकायचा धंदा आहे. मनोहर कुंभार हे काय आहे हे नागपूर जिल्ह्याला सांगण्याची गरज नाही. ते डोक्याला जे डाय लावतात ते डाय पासून हे चपलीपर्यंत त्यांच्या चप्पल घालतात हे पूर्ण ऐसान आदरणीय केदार साहेबांचे आहे. त्यांची काय लायकी होती, त्यांचा स्वतःचा काय धंदा आहे, चोरी करणे, वसुली करणे, मुरुम चोरणे हा मनोहर कुंभारचा मूळ व्यवसाय आहे. त्यांनी आम्हाला या बाबतीत सांगू नये. माझं तर मनोहर कुंभार यांना विनंती आहे, तुम्ही 1 फूट जागा दाखवून द्या की सुरेश भोयरनी अतिक्रमण करून विकली, त्याची एखादी सेल डीड दाखवा. 1 फूट, जास्त नाही, खूप मोठी जागा नाही, 1 फूट तरी मनोहर कुंभारींनी दाखवाई. हे मनोहर कुंभारेंना माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही काय बोलता मनोहर कुंभारे? तुम्ही स्वतः काँग्रेसला गद्दारी करून तिथे भाजपमध्ये गेले. तुम्ही तेलकामठी सर्कलचे सदस्य होते. ओबीसी आरक्षणमुळे तुमचं पद गेलं. तुम्हाला केदार साहेबांनी कळमेश्वरच्या माणसाला सावनेरमधून निवडून आणले. तुमची लायकी होती का जिल्हा परिषदमध्ये बसायची? तुम्हाला उपाध्यक्ष केले, 1 नाही 2-2दा केले आणि तुम्ही आरोप लावता काँग्रेसवाल्यांवर. तुम्ही पहिले स्वतःचं गिरेबान झाकून घ्या आणि त्याच्यानंतर लोकांवर बोला तुम्ही की जमीन बळकोल्याने हे केलं. आम्ही प्रश्न एक तर निवडणूक आयोगाला विचारला होता. भाजपवाल्यांना माहित नाही निवडणूक आयोगाने प्रवक्ता नेमला आहे की काय केलं मला समजतच नाही. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला, भाजपवाले समोर येऊन जातात. येतात तर काय हवेत उत्तर देतात, काही पुरावे सादर नाही, काही नाही. ते बोगस मतदान कुठचे होते, काय होते याचं तरी उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे काही होतं नाही बोगस मतदानावर बोलायला, म्हणून त्यांनी व्यक्तिगत आरोप करून ह्या विषयाला भटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला असं माझं स्पष्ट मत आहे. इलेक्शन आयोगाने जी सूची तुम्ही दाखवली होती त्यांचं त्या सूचीवर म्हणणं आहे की तुम्ही प्रत्यक्ष मीडियाने त्या गावामध्ये जावं आणि तो माणूस आहे की नाही तिथे ते पाहावं. काय म्हणत? बिलकुल चेक करा. भाजपवाले येणार आहे का? माझा त्यांना प्रश्न आहे, ते सोबत येतील का? भाजपवाले सोबत येतील का व्हेरीफाय करायला? कारण की मी काल त्यांची पत्रकार परिषद बघितली, मला एकही तथ्यहीन उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं दिसलेलं नाही आहे. त्यांना जे आम्ही जशी पुरावे सादर केले तर एकही कागद आपण आपण मीडिया आपण सांगा, त्यांनी एक तरी पुरावा आपल्याला सादर केला का? फक्त हवेत उत्तर देणं सुरू होतं भाजपवाल्यांकडून. नेमके आरोप तुमच्याकडनं हे लावण्यात आले होते की कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं 12,000 काहीतरी मतं जे आहेत ते वाढविण्यात आले होते. तर काय प्रकार काय होता? मी त्या दिवशी आदरणीय भोयर साहेब काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी